नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 जी चालू आहे, तर या पेपरमधील 10 नोव्हेंबर 2025 म्हणजेच काल झालेला जो पेपर होता, तर कालच्या सर्व शिफ्टमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा, नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये या व्हिडिओचा फायदा होईल. बघा, संपूर्ण जीके प्रश्नांचं स्पष्टीकरण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रो, धर्मदाय आयुक्तालय भरती यामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता. पहिलाच प्रश्न या ठिकाणी बघा काय होता विद्यार्थी मित्रो. बघा, श्री रतन टाटाजी यांचं निधन कधी झालं असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आला होता. ओके, रतन टाटाजी यांचं निधन कधी झालं या संदर्भात आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी यांचं जे निधन आहे हे 9 ऑक्टोबर 2024 रोजी झालं होतं. कधी? 9 ऑक्टोबर 2024 ला श्री रतन टाटाजी यांचं निधन झालं होतं. आता बघा विद्यार्थी मित्र, धर्मदाय आयुक्तालय भरतीमध्ये आपल्याला एकाच टॉपिकवरती वारंवार प्रश्न विचारले जातात. ओके, एकाच टॉपिकवरती वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतात, त्यामुळे आपण याचं स्पष्टीकरण जे आहे ते खूप समजून घेऊया. ओके, बघा आता आपल्याला मृत्यू विचारलेला आहे. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी हा यांचं मृत्यू दिनांक. ओके, हा काय मृत्यूचा दिनांक आहे. त्यानंतर आता यांचा जन्म कधी झाला होता, तर जन्म देखील खूप महत्त्वपूर्ण आहे. तर जन्म विद्यार्थी मित्र हा 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला होता. ओके, 1937 मध्ये यांचा हा जन्म झाला होता. बघा, धर्म जो आहे यांचा, हे धर्माने काय होते, तर हे पारसी होते. ओके, धर्म कोणता होता? पारसी हा धर्म यांचा होता. आता या संदर्भात विद्यार्थी मित्र, याच्या संदर्भात आपल्याला खूप महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती समजून घ्यावी लागेल. त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे की यांना काही पुरस्कार प्राप्त होते. ओके, बघा, तर यांना कोणकोणते पुरस्कार हे मिळाले होते हे देखील खूप गरजेचं आहे. याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्र, यांना सन 2000 साली जो आहे हा पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. ओके, जे आहे पद्मभूषण पुरस्कार हा सन 2000 साली मिळाला. त्यानंतर विद्यार्थी मित्र, 2006 मध्ये महाराष्ट्र भूषण. ओके, 2006 मध्ये यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्र भूषण. ओके, त्यानंतर पद्मविभूषण 2008 मध्ये पद्मविभूषण मिळाला होता. बघा, यावरती यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले यावरती देखील आपल्याला आता आगामी शिफ्टमध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे विद्यार्थी मित्र, यांना जो आहे 2023 साली जो आहे हा कोणता, तर महाराष्ट्राचा राज्याचा जो आहे पहिला उद्योगरत्न पुरस्कार. ओके, बघा, यांना काय उद्योगरत्न पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा उद्योगरत्न हा जो पुरस्कार आहे हा कोणती आवृत्ती, तर पहिला उद्योगरत्न श्री रतनजी टाटा यांना द्यायचं होतं. ओके, या ठिकाणी हा मुद्दा IMP आहे, सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचा आहे. अजून महत्त्वाचं म्हणजे हे जे आहे हा जो पुरस्कार आहे उद्योगरत्न पुरस्कार महाराष्ट्र उद्योग, यालाच नाव जे आहे आता याचं नामकरण जे आहे, ओके, यांचं नामकरण हे आता रतन टाटाजी यांच्या नावावरती करण्यात आलेलं आहे. तर उद्योगरत्न आहे श्री रतन टाटाजी उद्योगरत्न पुरस्कार असं याचं नामकरण झालेलं आहे. बघा, अशा पद्धतीने आपण डिटेल ॲनालिसिस जे आहे या क्वेश्चनचं घेतलेलं आहे. आपल्याला कुठल्याही पद्धतीने जर प्रश्न विचारला तर आपल्या त्या ठिकाणी उत्तर चुकता कामा नये आणि एकाच टॉपिकवरती वारंवार आपल्याला जे आहे ते प्रश्न विचारले जात आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चला, यानंतर बघा अजून महत्त्वाचे क्वेश्चन्स जे आहे ते परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते ते प्रश्न देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, रक्ताचा pH. ओके, रक्ताचा pH म्हणजे काय, सामू विचारला होता आपल्याला. बघा, आता रक्ताचा सामू काय आहे आपण समजून घेऊया. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी pH म्हणजे काय, तर सामू होतो. ओके, pH चा अर्थ काय होतो, सामू. मग आता जे रक्त आहे, ओके, रक्त, तर रक्ताचा सामू किती आहे, तर रक्ताचा सामू हा विद्यार्थी मित्र याची एक रेंज आहे बघा, 7.35 ते 7.45. ओके, 7.35 ते 7.45 हा काय एक नॉर्मल रेंज जे आहे की म्हणतो आपण. सामू म्हणजे काय विद्यार्थी मित्र, यामध्ये आम्लाचं प्रमाण किती असणं. ओके, आम्लाचं प्रमाण किती असणं या ठिकाणी असं आपण म्हणू शकतो. ओके, बघा, त्यानंतर विद्यार्थी मित्र, आता आपल्याला खूप महत्त्वपूर्ण आहे pH संदर्भात. आता रक्ताचा विचारलेला आहे. ओके, आपल्याला काय रक्ताचा विचारले, तर आता आपल्याला पुढे चालून पाण्याचा देखील विचारला जाऊ शकतो. ओके,
पाणी जे आहे पाण्याचा सामू किती आहे, तर या ठिकाणी लक्षात द्या पाण्याचा जो pH असतो हा किती असतो विद्यार्थी मित्र, शुद्ध पाण्याचा pH किती आहे तर 7 pH. ओके, किती येतो 7. बघा या ठिकाणी लक्षात द्या शुद्ध पाणी जे आहे याचा pH किती आहे सामू तर 7. ओके बघा, आणि जे ट्रॉपिकली म्हटलं जे आपण पिण्याचं पाणी म्हणतो त्याचा बिटवीन जो असतो हा असतो 6.5 ते 8.5. ओके, 6.5 ते 8.5 हा पिण्याच्या पाण्याचा या ठिकाणी बनत असतो. क्लिअर आहे सर्वांना. बघा या स्वरूपाने आपण प्रत्येक प्रश्नांचं स्पष्टीकरण डिटेलमध्ये ॲनालिसिस करून घेऊया. ओके बघा, आता लोकसभा अध्यक्ष यांना पदावरून दूर कसे करतात या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला. बघा लोकसभा अध्यक्ष यांना पदावरून दूर करण्याची पद्धत विचारण्यात आली होती. विद्यार्थी मित्र, लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर श्री ओम बिर्ला हे आपले काय आहेत सध्याचे लोकसभा अध्यक्ष आहेत. ओके, श्री ओम बिर्ला. तर बघा विद्यार्थी मित्र, लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी काही पद्धती आहेत. बघा यामध्ये काय तर आपल्याला पर्यायापैकी दिलं होतं ते या ठिकाणी काय हाऊसिंग मार्फे. ओके बघा त्यातल्या या ठिकाणी जे आहे एक म्हणजे हे स्वइच्छेने. ओके, काय असतात स्वइच्छेने हे काय करू शकतात तर आपला राजीनामा त्या ठिकाणी देतात. ओके, स्वइच्छेने राजीनामा देतील. त्यानंतर अजून बघा लेखी स्वरूपामध्ये हा राजीनामा या ठिकाणी देऊ शकतात. त्यानंतर अजून एक काय सदस्यत्व संपल्यावर. ओके, तर हा आपोआप होतो. आणि कायदेशीर म्हणजे काय तर प्रातिनिधिक कायदा. ओके, प्रातिनिधित्व कायदा या अंतर्गत जर ते अपात्र ठरले तर त्या ठिकाणी त्याचं पद जे आहे ते रद्द होऊ शकतं. बघा आता यामध्ये काय आहे तर एक महत्त्वपूर्ण आपल्याला जे प्रश्न विचारतात ते म्हणजे पदावरून दूर करणे. बघा आता याकरता एक नाही एक कायदेशीर संसदेत आहे. जर काय करावं लागतं या ठिकाणी जर अशा पद्धतीचा जो प्रस्ताव आहे. ओके, प्रस्ताव हा लोकसभेत सादर करावा लागतो. प्रस्ताव काय हा लोकसभेत सादर करावा लागतो. आणि तत्पूर्वी जे आहे 14 दिवस पूर्वी काय या ठिकाणी असा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी जी आहे नोटीस त्या ठिकाणी जी द्यावी लागते. ओके, काय करावी लागते नोटीस त्या ठिकाणी द्यावी लागते. बघा या ठिकाणी काय तर देखील पाठिंबा म्हणजेच 2/3 त्या ठिकाणी पाठिंबा देखील महत्त्व खूप गरजेचं आहे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त करू शकतात. अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात विद्यार्थी मित्र. बघा आता लोकसभा जी आहे लोकसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. आणि बघा लोकसभेसंदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. यानंतर विद्यार्थी मित्र बघा एक 86व्या घटनादुरुस्तीवरती देखील आपल्याला प्रश्न विचारला होता. ओके, 86व्या घटनादुरुस्तीवरती देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. आता घटनादुरुस्ती आणि त्याची पद्धत जी आहे घटनादुरुस्ती ही कोणत्या कलमानुसार आहे तर विद्यार्थी मित्र भारतीय राज्यघटनेत कलम 368 नुसार घटनादुरुस्तीची तरतूद करण्यात आली आहे. ओके, कलम 368 नुसार घटनादुरुस्तीची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. आता आपल्याला 86वी घटनादुरुस्ती विचारली होती तर जी 86वी घटनादुरुस्ती आहे विद्यार्थी मित्र ही कशाशी संबंधित आहे तर बघा 86व्या घटनादुरुस्तीमध्ये 3 भाग आहेत. ओके, यामध्ये काय यामध्ये कलम 21A नुसार. ओके, 86व्या घटनादुरुस्तीनुसार कलम 21A जो आहे यानुसार काय करण्यात आलेलं आहे तर शिक्षण हा मूलभूत हक्क बनवण्यात आलेला आहे. ओके, काय तर शिक्षण जो आहे शिक्षण हा मूलभूत हक्क बनवण्यात आलेला आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. त्यानंतर यामध्येच भाग 4 आहे. ओके बघा 86व्या घटनादुरुस्तीमध्ये काय महत्त्वपूर्ण जर म्हटलं आपल्याला तर शिक्षण हा मूलभूत हक्क. ओके, क्लिअर आहे सर्वांना. बघा आणि यानुसारच काय तर 11वे. ओके, काय या ठिकाणी बघा 11वे के जे आहे या ठिकाणी हे नवीन 11K हे नवीन काय तर हा मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आला. आणि यानुसार काय तर शिक्षण हा एक मूलभूत हक्क आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना. पहा अशा पद्धतीचं आहे विद्यार्थी मित्र. ही जर तुम्हाला रिटर्न PDF नोट्स हवी असेल त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे तर त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सोबतच विद्यार्थी मित्र आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलवरती या सर्व PDF नोट्स आपण त्या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. बघा यानंतर विद्यार्थी मित्र हा प्रश्न विचारत आला होता आपल्याला की राज्याची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे. बघा राज्याची व्याख्या जी आहे. ओके, राज्याची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. ओके, राज्याची व्याख्या. तर विद्यार्थी मित्र बघा खूप महत्त्वाचा हा प्रश्न होता. आता राज्याची व्याख्या जी आहे ही कोणत्या कलमात दिलेली आहे बरं तर आपल्याला एकंदरीत जे राज्य आहे. ओके, राज्य संघराज्य क्षेत्र जे आहे या संदर्भात घटनेमध्ये व्याख्या ही
घटनेच्या कलम, विद्यार्थी मित्र राज्याची व्याख्या जी आहे ही कलम 12, ओके, कलम 12 मधील भाग 3 मध्ये देण्यात आलेली आहे. ओके, कलम 12 मधील भाग 3 मध्ये जी आहे राज्याची व्याख्या ही देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा आता काय याच्यामध्ये बघा घटनेतील भाग 3 जो आहे, भाग 3 कधी काय आहे ते यामध्ये काय नवीन राज्यांची निर्मिती करण्यासंदर्भात सूचना दिलेली आहे. ओके, काय यामध्ये नवीन राज्यांची निर्मिती. ओके, भाग 3 मध्ये काय नवीन राज्यांची निर्मिती दिलेली आहे. बघा या ठिकाणी काय अस्तित्वात असलेल्या राज्यातून नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार जो आहे हा कोणाला आहे बरं, नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार अस्तित्वात असलेल्या राज्यातून हा आहे संसदेला. कोणाला आहे, संसदेला हा अधिकार विद्यार्थी मित्र आहे. बघा, आणि नवीन राज्य निर्मितीचे विधेयक हे केंद्रीय गृह मंत्रालय तयार करते. कोण तयार करतं, नवीन राज्य निर्मितीचं जे विधेयक असतं हे केंद्रीय गृह मंत्रालय तयार करतं. ओके, केंद्रीय गृह मंत्रालय जे आहे तयार करत असतं. क्लिअर आहे सर्वांना. बघा या पद्धतीचे विद्यार्थी मित्र राज्य जे लिहिलेलं आहे. ओके, राज्य व राज्यक्षेत्र. बघा हे सर्व जे आहे घटनेत तरतूद कुठे दिली आहे, या संबंधीची तरतूद ही घटनेत भाग 1 ते 4 मध्ये. ओके, भाग काय या पहिल्या भागात म्हणजे कलम 1 ते 4, भाग 1 कलम जर म्हटलं तर कलम 1 ते 4 मध्ये जी आहे याची तरतूद आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना. बघा पहिल्या भागात 1 ते 4 कलमामध्ये आपण या संदर्भात तरतूद आहे. यानंतर विद्यार्थी मित्र बघा हा प्रश्न जो आहे हा परीक्षेत खूप वेळा रिपीट झालेला आहे. होम रूल लीगची स्थापना कोणी केली. बघा धर्मदाय आयुक्तालय भरती पेपरमध्ये आपल्याला होम रूल लीगची स्थापना कोणी केली हा प्रश्न जो आहे वारंवार विचारला जातो. आता होम रूल लीगची स्थापना विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांना माहिती आहे. ओके, होम रूल लीगची स्थापना कोणी केली आहे तर ॲनी बेझंट यांनी केली आहे. कोणी केली आहे, ॲनी बेझंट यांनी केली. ओके, बघा यांच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता आपल्याला होम रूल लीगची स्थापना जी आहे भारतामध्ये यांनी केली, महाराष्ट्रात देखील विचारलं जाऊ शकते. ओके, महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणी केली तर लोकमान्य टिळक. महाराष्ट्रात म्हटलं तर लोकमान्य टिळक जे आहेत ओके यांनी कुठे केली, यांनी महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना केली होती. ओके, क्लिअर आहे सर्वांना. बघा आता या संदर्भात थोडीशी आपण डिटेल जाणून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र ॲनी बेझंट ज्या होत्या, ॲनी बेझंट ओके यांनी ही 1916 मध्ये अड्यार या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना करण्यात आली होती. कुठे, अड्यार या ठिकाणी. बघा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की होम रूल लीगची स्थापना कधी करण्यात आली, 1916 मध्ये. कोणी केली, ॲनी बेझंट आपल्याला या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. पुढच्या शिफ्टमध्ये आपल्याला कोणत्या ठिकाणी आपल्याला ठिकाण विचारले जाऊ शकतं. ओके, आपल्याला काय आहे ठिकाण विचारले जाऊ शकतं. त्याच पद्धतीनं लोकमान्य टिळक ओके बाळ गंगाधर टिळक यांनी काय की 28 एप्रिल ओके यांनी कधी 28 एप्रिल 1916 मध्ये जी आहे महाराष्ट्रातील एक गाव आहे बघा बेळगाव या ठिकाणी केली. ओके, महाराष्ट्रातील बेळगाव या ठिकाणी देखील महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना यांनी केली. ओके, बघा आता विद्यार्थी मित्रो या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण अभ्यासलेली आहे. या ठिकाणी आपण होम रूल लीगचे दोन्ही टप्पे बघितले आहेत. ओके, देशव्यापी आणि राज्यातील. तर या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला जर आहेत तर आपला प्रश्न कुठल्याच पद्धतीने चुकता कामा नये. ओके, चला मुख्यालय म्हटलं तर या ठिकाणी काय महाराष्ट्रातलं होतं बेळगाव आणि भारताचं अड्यार. ओके, चला असे प्रश्न विद्यार्थी मित्र परीक्षेमध्ये विचारलेली आहेत आपल्याला. त्यानंतर बघा कृष्णा नदीवर कोणते धरण होते हा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. ओके, कृष्णा नदीवर कोणते धरण होते असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. तर विद्यार्थी मित्र नदी व धरण हा घटक आपण व्यवस्थित करून जायचा आहे. ओके, परीक्षेमध्ये आपल्याला नदी आणि धरण हा घटक व्यवस्थितरित्या करून जायचा आहे. मग आता आपल्याला कोणतं विचारलेलं आहे तर कृष्णा. ओके, कृष्णा नदी जी आहे तर कृष्णा नदीचं धरण जे आहे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. मग आता कृष्णा नदीवरील धरण कोणतं आहे विद्यार्थी मित्र तर कृष्णा नदीवर महत्त्वपूर्ण धरण येतं ते म्हणजे नागार्जुन सागर. ओके, कोणतं आहे नागार्जुन सागर. बघा या ठिकाणी मी लिहितो नागार्जुन सागर. आता कृष्णा नदीवर खूप सारी धरणं आहेत. ओके, आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी जे होतं या ठिकाणी कोणतं होतं तर नागार्जुन सागर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा
याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी एक धरण याला अजून नाव आहे, जसं की त्रिशैलम धरण, ओके, धोम धरण, जुराला धरण, हे देखील जे आहेत यामध्येच येतात विद्यार्थी मित्र. आता कृष्णाधर सागर जे आहे या ठिकाणी हे धरण जे आहे हे म्हैसूरचे कृष्णा राजा वडियार चतुर्थ यांच्या काळामध्ये बांधण्यात आलेला आहे. ओके, बघा मग आता कृष्णा नदीचा जो उगम आहे, कृष्णा नदीचा उगम कुठे होतो बरं? तर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर, कुठे आहे? महाबळेश्वर, महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. ओके, बघा तिचा काय प्रवास हा महाराष्ट्रातून सुरू होतो. कृष्णा नदीचा प्रवास जो आहे हा महाराष्ट्रातून सुरू होतो. महाराष्ट्रातून ही नदी वाहत जात कर्नाटक, महाराष्ट्रातून कुठे जाते? कर्नाटक, आणि कर्नाटकमधून आंध्र प्रदेश, कर्नाटकातून कुठे? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये ही नदी जी आहे ती वाहत जाते. ओके, बघा क्लिअर आहे सर्वांना? अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी मित्र या ठिकाणी धर्मदाय आयुक्तालय पेपरच्या परीक्षेमध्ये कालच्या शिफ्टमध्ये आपल्याला विचारण्यात आलेली होती. ओके, पहा हे सर्व प्रश्न जे आहेत ही सर्व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ही सर्व PDF आहे जी मिळून जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, काय करावं लागेल तुम्हाला, जर तुम्हाला प्रश्न आवडले ओके तर तुम्हाला दररोज या ठिकाणी बघायचं आहे, तर काय करायचं आहे, तुम्ही सर्वांनी काय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन याला देखील प्रेस करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, जिथे तुम्हाला PDF अवेलेबल होऊन जाईल. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.